सुनील म्हात्रे सर मॅन फ्रॉम पिंपळास आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे तिसरे पंच भाऊ पाटील सर मॅन फ्रॉम खारबाव यांचं देखील आगमन झालेलं आहे. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामनाकर फलंदाज अरुण राईट आर्म ओव्हर द स्टंप. पहिल्या चेंडूवर पहिला फटका आपण पाहतोय मिड विकेट रिझर्व मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. चांगली कॉलिंग आणि चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने अकाउंट ओपन होतोय. आई गावदी सोनाली संघाचे 2 धावने अकाउंट ओपन करताना फलंदाज अरुण. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. अनिल केनी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. राहुल राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला वी सेप मध्ये अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीम अपार चौकार. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू करताना नाही. थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू अडवला जातो. इस्ट्रक्शनच्या मागे डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने आणखीन धाव देखील फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होत आहे. धावसंख्या 8 वर पोहोचत आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. राहुल माली गुरुदत्त मानकुली संघाकडून पहिले षटक अडवतोय. तर पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज अरुण जो वैयक्तिक 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतो, ज्यामध्ये एक चौकारचा देखील समावेश आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरून काऊखाने रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 12 धावा. पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना अरुण हा फलंदाज. इथे फुलटा चेंडू होता. हवा तसा फायदा उचलता नाही. या कव्हर रिझनमध्ये चेंडू जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत 1 धावा सिंगल रन्स इथे फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या 13. पहिले षटक मार्गस्थ सुरू असलेला सामना आपण पाहतोय आई गावदेवी सोनाली विरुद्ध गुरुदत्त मानकुली या 2 संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला सेलूमाता वल्ल विपक्ष गावदेव ओवली या 2 संघामधील. इथे समोर केलेल्या चेंडूला मिड ऑफ रिझन मध्ये मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. सिंगलने षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सोनाली संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर 14 धावा. पुढील सामना आपण पाहणार आहोत सेलूमाता वल्ल विरुद्ध गावदेव ओवली या 2 संघामध्ये. दोन्ही संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर वीरताने दापोडी विपक्ष न्यू मिलरनं पायगाव आणि त्याने सामना आपल्याला पाहायला मिळेल कालिकामाता खारबाव विपक्ष गावदेवी पूर्णा. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर बिनबाद धावसंख्या 14. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये मॅन ॲट गोल्डन फिंगर अल्पेश गायकवाड आमच्या सगळे समोरचे व्हॉइस ऑफ मानकोली कल्याराम केनी सरांचा आवाज अगदी पहिल्याच दिवसापासून पहिल्या सामन्यापासून आपण या स्पर्धेमध्ये ऐकत आहोत. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14 बिनबाद आणि दुसऱ्या षटकातली जबाबदारी ते मात्र गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होते. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप माली दुसऱ्या षटकातल्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. विकुल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कारण आपल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. इथे कट करण्याचा प्रयत्न आणि या विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला हादरा बसतोय या सोनाली या संघाला. पहिला फलंदाज बाद.
पहिला फलंदाज बाद होऊन फलंदामध्ये परतताना भगवानच्या रूपाने ज्याने बाद होण्यापरी 1 धावचं योगदान दिलेलं आहे. वेलकम सुस्वागतम प्रमोदजी भोईर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष आणि जगदीशजी म्हात्रे सहसचिव आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रमोददादा म्हात्रे आणि जगदीशजी म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये या. यानंतरचा सामना असेल गावदेवी ओवले आणि शिवलमाता वल. दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीला तयार राहायचंय. प्रमोददादा भोईर आणि जगदीशजी म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. धन्यवाद कालीराम केनी सर. संदीप माली गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर इंद्रपाल 1 डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. सामना केलेला गोलंदाज संदीप माले याचा. इथे मात्र फुलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाच्या धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढत्या धावफलकावर 16 धावा. यानंतर सिलमात वल विपक्ष गावदेवी ओवली या आणखीन एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग साइडने इथे मात्र रिव्ह्यूची पंचांनी इथे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. नक्कीच बिमरसाठी नक्कीच पंचांनी इथे मात्र निर्यास घेतलेला आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये विक्रम नाईक सर आपण पाहतोय. फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा सामना सुरू होईल. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये भाऊ पाटील सर होते आणि त्यांच्या माध्यमातून निर्णय आलेला आहे की फेअर डिलिव्हरी आहे. इथे मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार स्क्वेअर लेगच्या वरून. हा दणदणीत षटकार. संदीप मालियाच्या चेंडूवर षटकार वसूल करताना इंद्रपाल स्क्वेअर ऑफ द विकेट हवाई फायर आणि चेंडू सीमाच्या बाहेर. धावसंख्या 6 ने मुसळणे मारत धावफलकावर 22 धावा. 2-2. दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुरू असलेला सामना आपण पाहतोय आई गावदेवी सोनाली विरुद्ध गुरुदत्त मानकुल या 2 संघामध्ये. गुरुदत्त 40+ मानकुले अजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024 हे आयोजन आपण पाहतोय. सुराचा सामना आपण पाहतोय आई गावदेवी सोनाली विरुद्ध गुरुदत्त मानकुले या 2 संघामध्ये. संदीप माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामनाकर फलंदाज इंद्रपाल जो 1 षटकाच्या मदतीने वैयक्तिक 8 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. सोनाली विरुद्ध मानकुली या 2 संघांमध्ये सामना आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्लॅन मेस इथे मात्र आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. हलूवर चेंडू हाताळला तो गोलंदाज संदीप माले आणि या चेंडूवर वापसी करताना देखील पाहायला मिळतोय. कारण या अगोदरच्या चेंडूवर षटकार वसूल केला होता इंद्रपाल याने आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडूने
कमबॅक करताना गोलंदाज संदीप माली. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, यावेळी या चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हर रिझनमध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. या दोन धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 24 धावा. फोर्टीप्लसचे कार्याध्यक्ष मंगेश भोईर साहेबांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम मंगेश भोईर साहेब. आपल्याला विनंती असेल की आपण व्यापीठ या शिलमता वर्ल्ड संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. शिलमता वर्ल्ड विपक्ष गावदेव ओवली एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तसेच नरेंद्र दादांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यापीठ या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रवीण पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यापीठ या आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. गुरुदत्त 40 प्लस मानकुले अजित 40 प्लसचा महासंग्राम आपण मध्ये सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024 आयोजन. दोन षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 24. 12ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळते. तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गुरुदत्त मानकुली संघाकडून गोलंदाज मनोज केनी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सेलूमध्ये वर्ल्ड संघाचा संघनायक आणि गावदेवी ओवली संघाचा संघनायक. आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. इथे मात्र वेसेफ मध्ये फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू झेपावतोय. मिसफील्ड पाहायला मिळते. स्लॉफी वर्क आणि तिचे एक धाव होते ते 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि तिसरी धाव ही पूर्ण. निराश आपण मनोज केनी आपल्या क्षेत्ररक्षकांवर. ज्याप्रमाणे स्लॉफी वर्क फिल्डिंग मध्ये ढिसाल पाहायला मिळते. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावफलकावर 27 धाव. 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मनोज केनी तिसरे षटकात चालतोय. तर सामना करेल फलंदाज इंद्रपाल. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. आता सेफ लँडिंग होईल आणि तोपर्यंत वेळ आहे फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी या संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर 39 धावा. 29 धावा. 29. मनोज केनी आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवर आणि याच प्रकारे नक्कीच जर खेळ राहिला तर 39 प्लस धावसंख्या देखील पाहायला मिळेल. सध्या धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 29. मनोज कोनी इथे मात्र केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. कव्हर बाउंड्री मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. कार्पेटचे सहारे एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत रनआउट साठी घेतलेली आहे.
ग्रीन सिग्नल पंचांचा इशारा नॉट आउट येतोय. दोन धावा आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या 31-31. तिसरं षटक मार्गस्थ आहे मनोज केनी. गुरुदत्त मानकुळी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटकात बोलतोय. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलेला लॉफ्टेड फटका मात्र सरळ काऊ करून रिझनच्या हातामध्ये. विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. दुसरा फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना इंद्रपाल याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान दिलेलं आहे. 7 चेंडूचा सामना करताना ज्यामध्ये एक षटकाचा देखील समावेश होता. नवीन फलंदाज अयगावदेव सोनाली संघाकडून मधल्या फलीमध्ये खेळण्यासाठी येतोय कैलास. तिसरं षटक मार्गस्थ आहे मनोज केनी. गुरुदत्त मानकुळी संघाकडून तिसरं षटकात चालतोय. तर सामनाकारी फलंदाज कैलास. गुरुदत्त 40+ मानकुळी अजित डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. या रजनीमधील ही लढत मानकुळी विपक्ष सोनवाल या दोन संघामध्ये. इथे मात्र चांगला चेंडू प्ले अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर. धावपलकर 31 धावा 31. तिसरं षटक मार्गस्थ आहे मनोज केनी. आपल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. इथे मात्र करार ऑन ड्रायचा फटका कार्पेटच्या साडे चेंडू निघून जातोय मेडिकल रिझन मध्ये. शतरक्षक प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय. पूर्णपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करताना नक्कीच शतरक्षण पाहायला मिळत आहे. पाहू पंच काय इशारा देत आहेत. विक्रम नाईक सर. तर 3 धावा पूर्ण 1 धाव आपल्या संघासाठी सेव्ह करताना आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे आपल्या संघासाठी. या 1 धाव वाचवताना क्षेत्ररक्षक प्ले अँड मिस फ्लॅट डिलिव्हरी आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव. शेवटचा ऑफिशियल कॉल सेलुमातो वल आणि गावदेव ओवली. सेलुमातो वल विपक्ष गावदेव ओवली या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे. आणि शेवटचा पुकारा या दोन्ही संघांना नाणेफेकीसाठी दिला जातोय. एका बाजूला अध्यक्ष तर दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्ष. ही लढत आपल्याला पुढील लढत पाहायला मिळेल. एका बाजूला वल तर दुसऱ्या बाजूला ओवली. अरे एका बाजूला सिलुमातो वल दुसऱ्या बाजूला गावदेव ओवली. हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच सेलुमातो वल विरुद्ध गावदेव ओवली या दोन संघांमध्ये असणार आहे. दोन्ही संघांना शेवटचा पुकारा दिला जातोय नाणेफेकीसाठी. टॉस साठी शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामध्ये सुनील चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आहेत. कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि एक महत्त्वाचं विकेट देखील प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर संजय मडवी.
सामना करेल संजय सुनील याचा. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न प्लॅन मिस. चांगली गोलंदाजी, अगदी जादुई गोलंदाजी करताना आपण बघतोय सुनील मॅजिक बॉलिंग हाताळताना. चौथा चेंडू आणि तोही चेंडू निर्धाव. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिली आहे पॉइंट रिझन मध्ये 1 धावेसाठी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचेत. गावदे ओली संघाचे संघनायक टार्झन पाटील यांचे ते आगमन झाले आहे. त्यांचं देखील मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज दिनेश. षटकारांसाठी रवी पाटील यांच्याकडून एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिनेश याला जाहीर केलं गेलेलं आहे. दिनेश या चेंडूवर षटकार खेचतोय तर 500 रुपयाचं पारितोषिक रवी पाटील यांच्याकडून दिलं जाईल. इथे मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. फायनल रिझन मध्ये चेंडू जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज धावचित. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकामध्ये आई गावदेवी सोनाल संघाने आपल्या धावपलेकडे धाव झळकल्या. त्या 36 आणि 37 धावांचं आव्हान इथे ठेवलेलं आहे गुरुदत्त मानकुले या संघासमोर. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना शिलोमाता वर्ल्ड विपक्ष गावदेवी ओवली या 2 संघांमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. नरेंद्र पाटील आणि टार्झन सेठ पाटील मान्यवर कक्षामधून मी महेशजी भोईर आणि चंदूजी माली यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. महेशजी भोईर उद्योजक पिंपलास आणि मानकुली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच चंदूजी माली यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला शेलूमाता वाल मंगेश भोईर यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी ओली अरविंदजी भोईर आणि टार्झन सेठ पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत. ओ टू सुभाष धुमाल सर. धन्यवाद कालीराम केनी सर. आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातोय. नाना आपण पाहू शकता. एका बाजूला गुरुदत्त 40+ तर दुसऱ्या बाजूला बाल्यामामा चषक. गुरुदत्त 40+ कॉल होता शिलमाता वर्ल्ड संघाचा आणि शिलमाता वर्ल्ड संघाने टॉस जिंकलेले आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडवायची आहे. शिलमाता वर्ल्ड संघाने का टॉस आपण जिंकलो. सर्वप्रथम हे जे रजनी क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय तालुका क्रिकेटमधील अव्वल मैदानामध्ये या मैदानाची गणना केली जाते. गुरुदत्त 40+ यांच्या माध्यमातून हा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाविषयी आणि आयोजनाविषयी काय म्हणाल? गुरुदत्त मानकुळे संघाने जे ग्राउंडसाठी मेहनत केलेली आहे ती फारच छान आहे. एकदम उत्तम प्रकारे ग्राउंड बनवलेला आहे आणि आज आम्हाला इथे खेळाची संधी दिली त्याबद्दल आम्ही गुरुदत्त मानकुळे संघाचा आभार मानतो. टॉस आपण जिंकलेले. टॉस जिंकून आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कोणते असे गोलंदाज असेल ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? आम्ही विरुद्ध संघाला 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी गोलंदाज म्हणजे मी प्रमोद आहे, बाळकृष्ण आहे, संजय आहे. यंदाच्या अंगामध्ये शिलोमाता वर्ल्ड 40+ संघाचं प्रदर्शन जे झालेलं आहे ॲज अ कॅप्टन आपण नक्कीच समाधानकारक आहात का? नाही, नक्कीच नाही. आमची कामगिरी समाधानकारक झालीच नाही. यावर्षी फक्त आम्ही एकच फायनल खेळलेलो आहे आणि ती पण हरलेलो आहे आम्ही. मात्र या वर्षाचा शेवट एक गोड करण्याचा आपल्या या स्पर्धेमध्ये प्रयत्न असेल का? नक्कीच नक्कीच. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. माझ्या समोर ओवली संघाचे संघनायक ओवली संघनायक तुम्हाला देखील तोच प्रश्न असणार आहे. हे रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. भव्य दिव्य मैदान आहे आणि रजनी क्रिकेट स्पर्धा खरं तर 40+ खेळाडूंना खूप कमी स्पर्धा खेळायला भेटत आहेत रजनी. आणि या नाईट स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? स्पर्धा तर अतिशय सुंदर आहे आणि नाईटला खेळण्याचं जी आम्हाला संधी मिळाली ना त्याच्याबद्दल मी गुरुदत्त मानकुली संघाचं अभिनंदन करतो.
टॉस आपण गमावलं तर टॉस गमावल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. टॉस आपण जर जिंकलं असतं ते कार्य नाही असतं आम्ही बॅटिंगच घेतली असती. आणि आपल्या मनासारखं घडले, आपल्याला हवं ते मिळालेलं आहे. प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट असेल आपल्या माइंडमध्ये, ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि समोरच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? प्रवीण आहे, कैलास पाटील आहे, दयानंद आहे, विकास जोशी आहे, प्रेमनाथ पाटील आहेत. हे 5-6 खेळाडू आमचे चांगले खेळतात. आपल्या संघाला देखील अर्ध्या शुभेच्छामध्ये टॉस झालेला आहे. टॉस जिंकले शिलोमता वर्ल्ड संघटनेकडे प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी घेऊन जातोय आर.के. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बसवून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक, आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ मानकुली कालेराम केनी सर. धन्यवाद सुभाष धुमाल सर. आपण तत्पूर्वी आपल्याकडे वेळ, आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊया. प्रभाकर आपण तयार आहात? आपण स्वागत आणि सन्मान करूया भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय कार्याध्यक्ष आणि वळगावचे उद्योजक आणि शोलोमाता बॉल या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर मंगेशजी भोईर यांना आपण सन्मानित करूया. गुरुदत्ता 40+ मानकुली आयोजित बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मंगेशजी भोईर यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आणि तुफान पिंपलास या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर जगदीश म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. पुढील स्वागत आणि सन्मान जगदीशजी म्हात्रे यांचा केला जातोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आहेत आणि तुफान पिंपलास या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. त्यानंतर प्रमोददादा भोईर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष आणि शोलोमाता वाल या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज माजी संघनायक यांना देखील आपण सन्मानित करूया. त्यानंतर मणिलालजी म्हात्रे समाजसेवक ओली, मणिलाल म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचे. दयानंददादा माली यांच्या शुभ हस्ते हा मान्यवरांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. मणिलालजी म्हात्रे गावदेवी ओली संघाचे एक समर्थक आणि ओली गावचे समाजसेवक मणिलाल म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. विजयाचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये 37 आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेत. आज गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक राहुल मालीनं आपल्या संघाला एक गोड बातमी दिलेली आहे. आजच्या गटातून जर ते क्वालिफाय झाले तर नक्कीच त्यांच्याकडून त्यांच्या संघाला आणि त्यांच्या सपोर्टरांना बकरा दिला जाणार आहे. बघूया. मात्र ते फलंदाज कमलाकर माली झेलबाद झालेत. राहुल मालीने या स्पर्धेसाठी नक्कीच अपार मेहनत केली आहे. त्यांच्या सर्व सहकार्यांनी प्रभाकर मामा म्हात्रे असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी खेळाडू, नक्कीच त्यांनी आज आपल्या सहकारी खेळाडूंना ही गोड बातमी दिलेली आहे. आजच्या गटातून जरी ते क्वालिफाय झाले तर त्यांच्या संघाला उद्या स्पर्धेचा अंतिम मेगा फायनल दिवस आहे, सुपर संडे, आणि त्यांना बकडा त्यांनी जाहीर केलेला आहे. बघूया. 3 सामने जिंका. मी राहुलला म्हणतो की बकड्यापेक्षा रोकडा द्या. आज तुम्ही क्वालिफाय व्हा आणि बकडा देण्यापेक्षा रोकडा द्या. बघूया. राहुल माली खुश आहेत. फलंदाजीसाठी अजय आलाय. अंजनी नावाने फोकस आणि फेमस आहे. अजय माली आमचे एनकेजी देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले कार्याध्यक्ष नरेश कदम माली एनके या नावाने फोकस आहेत.
इथे चेंडूला अगदी लेट कट केलाय अजय मालीनं. चेंडूची लाईनत लेंथ लवकर ओळखली होती. धावसंख्या 3. सुनील मालीनं काय चांगली गोलंदाजी केली. चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा 1 विकेट. मनोज केरीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा 1 विकेट. संदीप मालीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा 1 विकेट आणि राहुल मालीनं पहिल्या ओव्हरमध्ये 14. इथे चेंडूला उडवलाय. काऊ कॉर्नर रिझनला टिपलाय झेल. फलंदाज बाद राहुल माली. टार्झन सेठ पाटील, अरविंदजी भोईर अध्यक्ष, आपण जर किरणनगरमध्ये आला असाल तर मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब आणि गावदेवी होली संघाचे संघनायक टार्झन सेठ पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये या. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. नक्कीच गावदेवी सोनाली संघासाठी ऑफर आहे. आमचे परम मित्र विश्वनाथ थले यांनी अगदी या संघाला पहिल्या सामन्यातून जर विजय संपादन केला तर 5 कोंबडे हे पारितोषिक दिले. वेलकम किरणदादा पाटील, वेलकम प्रवीण पाटील, सूर्यकांत पाटील, शोलोमाता वाल, दीपू माली, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. तकदीर माली, श्याम माली, वेलकम. इथे धावा बनलेत 7. शेवटच्या चेंडूवर जो सुधीर यांनी चौकार ठोकलाय तिथून धावसंख्येला आकार आलेला आहे. आमचे एनके थोडेसे नाराज झालेत राहुल माली बाद झाल्यानंतर. मात्र राहुल मालीनी एक खुश खबर ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे संघाला. बघूया. 37 बनवायचे आहेत. आई गावदेवी सोनाली संघाला देखील विश्वनाथ थलेकडून आज जर सामना ते जिंकतायत तर 5 कोंबडे जाहीर झालेले आहेत. मात्र राहुल मालीनी संघ क्वालिफाय झाला तर गुरुदत्त मानकुली संघाला बोकाड जाहीर केलाय. इथे आडव्या बॅटनं अजयनं चेंडूला उडवलाय. के मडवीनं टिपलाय झेल. फलंदाज बाद अजय माली. तीन विकेट आणि 3 विकेट झेलबाद. 40+ खेळाडूंनी या नाईट स्पर्धेमध्ये जगदीशजी म्हात्रे चांगले झेल पकडलेले आहेत. म्हणजे लाईट चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. बघूया. गोलंदाज आहेत संतोष ढोंडाल आणि आमचे फलंदाज आता आलेले सुनील माली. या स्पर्धेसाठी ज्यांची अपार मेहनत, नक्कीच दिवस रात्र या स्पर्धेसाठी सुनील मालीची चांगली मेहनत पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली केलेली आहे. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिलेत आणि 1 विकेट देखील घेतलाय. फलंदाजी जर चांगली केली तर नक्कीच सामनावीराच्या रेसमध्ये कदाचित सुनील असेल. मात्र आई गावदेवी सोनाली संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये. वेलकम यतीश म्हात्रे, प्रेमनाथ पाटील या आपण मान्यवर कक्षामध्ये. गावदेवी ओली पहिला चेंडू टाकून झालाय. नक्कीच विकेट हॅट्रिक ला एनकेकडून नक्कीच संतोष ढोंडोलांना 500 रुपये लावलेले होते. 1 सिंगल घेतली. दुसरीसाठी सुनीलची कॉलिंग. सुधीर हुतेकर का कमी पडलेत. इथे धाव घेता आली असती. नक्कीच
सुधीर उतेगडला स्ट्राईकवर जायचं होतं की काय? बघा ना, एक एक चूक ही माग पडेल. क्रिकेटमध्ये एका धावेला फार मोठी किंमत आहे, कारण की स्पर्धेची नेमवली आहे, चेसिंग इज कंपल्सरी. नक्की सुधीर उतेकर रनआउट झालेत याची चर्चा होईल. सुधीर उतेकरला खेळाडू कक्षामध्ये मात्र चर्चेला सामोरं जावे लागेल, यात मात्र शंका नाहीये. ग्लेम पेन तुम्ही अवश्य करा. मात्र मनोज नॉन स्ट्राईकला आलाय, सुनील स्ट्राईकला आहे. बघूया, हरकत नाही आहे मित्रांनो. हा एक हसी मजाकचा जोक आहे, थोडंसं एंटरटेनमेंट व्हायलाच हवं. इथे सुनील मालीनं पुन्हा एकदा चेंडूला डीप मिड विकेट डिझाइन मध्ये खेळलाय. के मडवीकडून क्षेत्ररक्षण झालंय, मात्र 2 धावा मिळतील. 2 धावेनी संघाची टोटल पोचलेली आहे 10 वर. विकेट हॅट्रिक साठी संतोष डोंडले, गोलंदाजासाठी नरेश माली आमचे हेनके यांनी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय. नाना गुंडले यांच्याकडून पूर्ण सीझन साठी विकेट हॅट्रिक, 3 षटकार, 555 आहेत. चांगला सामना, 37 बनवायचे आहेत. 9 चेंडूमध्ये 10 झालेत. गोलंदाज संतोष शॉर्ट रनअपनी इथे चेंडूला उडवलाय, अगदी स्टँड अँड डिलिव्हर. गुरुदत्त स्टँडच्या समोर चेंडू सेफ लँड होतोय. 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून विश्वनाथ थले आज सामना पाहत आहेत. 10 चेंडूमध्ये 16 आलेत. फलंदाज 4 बाद झालेत. वेलकम शिरीजदादा माली, मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि गुरुदत्त 40+ या संघाचे सहकारी आहेत. रोशन माली वेलकम. छोटा बॉम्ब बडा धमाका, गुरुदत्त मानकोली रेग्युलर संघाचे खेळाडू रोशन माली. चांगला चेंडू पहिल्या, अगदी आपण पाहिलं तर या आधीचे चेंडूवर षटकाराला त्यानंतर सुनील मालीनं हा पलटी शॉट खेळण्याचा इथे प्रयत्न केला आणि डॉट बॉल. हा चेंडू देखील कमालीचा टाकलाय. पंचांना प्रश्न विचारलाय, विक्रम नाईक सर सहमत नाहीयेत, लेगबाईचा इशारा केलाय. चेंडू अगदी पायांवर स्पर्श झाला होता. एक सिंगल धाव. सिंगल 2 ओव्हरमध्ये 17 आणि येणाऱ्या 2 मध्ये अजूनही 20 ची गरज. बारामध्ये 20, पहिल्या 12 मध्ये 17. अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे. 20. सुनील माली चांगल्या लयमध्ये आहे. नक्कीच तकदीर माली, दीपू माली, श्याम माली, रोशन माली अगदी सामन्याकडे टक लावून आहेत. बघूया पहिला विजय गुरुदत्त मानकोली की आई गावदेवी सोनाले. आज गट क्रमांक 3 मधून हा पहिला सामना आपण पाहतोय. गावदेवी ओली संघाचे संघनायक टार्झन सेठ पाटील आपण संपर्क साधायचा आयोजन कमिटीशी आणि आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे. अरविंदजी भोईर गोलंदाज सकाराम, फलंदाजाला आमंत्रित केलं होतं. चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेन. 11 मध्ये 20. यानंतरच्या पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट झालेली आहे. शेलोमाता वाल आणि गावदेवी ओली
इथे हा चेंडू गती कमी केली होती, चेंडू अगदी इष्टरक्षकच्या मागे पकडलाय, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. वेलकम टार्झन सेठ पाटील, गावदेवी ओली संघाचे संघनायक. सकाराम यांचा हा चेंडू, इथे एष्टी रक्षकाची चुकी आणि ते एक धाव पूर्ण. एक एक चूक क्रिकेटमध्ये खूप महागात पडते. चांगली गोलंदाजी या तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. सकाराम इथे चेंडूला उडवलाय, उंची मिळाली, लांबी कमी. के मडवी झेलच्या खाली, काऊ कॉर्नर रिजनला टिपलाय झेल. फलंदाज बाद सुनील माली. आई गावदेवी सोनाले RS चस्काचा नक्कीच या संघाने एक ट्रॉफी पटकावलेली आहे. नक्कीच रवींद्र तरे सरांकडून के कैलास मडवी यांना 100 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिले जाईल. सर या झेलवर खुश झालेत. चांगला झेल के मडवीने या स्पर्धेतून आतापर्यंत मला वाटतं हा तिसरा झेल टिपलाय. क्रिकेटचं सूत्र आहे, घे कॅच आणि जिंका मॅच. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. मैदानामध्ये सँडी माली आलाय. अजूनही येणाऱ्या फलंदाजीमध्ये आविनचं येणं बाकी आहे. 8 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. 8 मध्ये 18 आणि संदीपनं उडवलाय. पुन्हा एकदा झेल. अगदी हा सामना कैलास मडवी आणि गुरुदत्त मानकुली झालाय. तब्बल 4 झेल एका सामन्यातून टिपलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलाय, क्षेत्ररक्षण करताना जॉन्टी रोड्सनं एका सामन्यातून 5 का 7 झेल टिपले होते. आणि सामनावीर हे पारितोषिक पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना देण्यात आलं होतं. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे के मडवीकडून. बघूया रवींद्र तरेसरांच्या अजून काही का पारितोषिक नक्कीच अगदी मॅजिक बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. लेजंड ऑफ मानकोली यशपाल माली यांच्या नावाचा मॅजिक बॉक्स. संदीप माली थोडेसे नाराज. फटका चांगला होता, गॅप शोधता आली नव्हती. आणि इथे गोलंदाज सकारामचं कौतुक करावं लागेल. हॅट्रिक ऑन आहे, हॅट्रिक कंप्लीट झाली. तर नाना गोंडलीकडून 555. गोपीनाथ मामा पाटील यांना देखील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. गोपीनाथ मामा पाटील यांच्याकडून देखील के मडवीनी कमाल केलेली आहे. आता आविन आणि मनोजला जबाबदारीनं फलंदाजी करावी लागेल. हॅट्रिक ऑन. चेंडूला सोडून दिलाय लाईन अँड लेन चुकीची. पंच विक्रम नाईक सरांचा इशारा येतो वाईट. चेंडू शिल्लक आहेत 7, धावा बनवायच्या 17. मॅच तो बनताय. इथे हा चेंडू बघूया, अगदी अविन डेंजर एंडला. धाव घेण्याची गरज होती का? नक्कीच मानकुली संघाला धक्के पे धक्का. नक्कीच पंचांनी बिमरसाठी इशारा केलेला आहे. मात्र इथे जरी बिमर असला तरी अविनला संधी नाहीये, कारण की धावचीत बाद आहेत. अविनची विकेट टर्निंग पॉइंट कदाचित राहील, कारण की रणजित माले आता एक फलंदाज आहे. बघूया आतापर्यंत फलंदाज अल्पेश किती बाद झालेत. मानकुली संघाचे 7. एक धाव देखील आली नाहीये. आणि इथे फेर डिलिव्हरी. तिसरे पंच भाऊ पाटील सरांनी निर्णय दिलेला आहे. फक्त 3 धावा तिसऱ्या ओव्हरमध्ये आणि गडीबाद झाले 2.
सुनील आणि सँडी, त्यानंतर अविन, सांघिकेश. आज सुभाष धुमाल सरांना आपण ऐकतोय. पहिले 2 दिवस मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे यांना आपण ऐकलं. बघूया आता येणारे चेंडू आहेत 6 आणि धावा बनवायचे आहेत 17. काय सामना बनवलाय. 12 मध्ये 20 होत्या, 6 मध्ये 17. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलं गेलेलं आहे. टार्झन सेठ पाटीलांचा आपण शुभ सन्मान करूया. दयानंद दादा माली, आपण गावदेवी ओली संघाचे संघनायक, एक दोस्तीतील दुनियेतील राजा माणूस, चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य. 6 चेंडू 17 धावा. नक्कीच अगदी चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य त्यांचे आपल्याला पाहायला मिळतोय. टार्झन सेठ पाटील यांचा शुभ सन्मान दयानंद दादा मालियाचे शुभ हस्ते केला जातोय. गुरुदत्त 40+ मानकुली आयोजित सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचा शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद. गोलंदाजीसाठी गोलंदाज राजू, मानकुली संघ या स्पर्धेचा यजमान संघ आहे. दिवस रात्र या स्पर्धेसाठी मेहनत, मात्र आता मैदानातून 6 मध्ये 17 बनवण्यासाठी मेहनत करावी लागेल. चांगली स्पर्धा मानकुली संघाने दुसऱ्यांदा नाईट स्पर्धा आयोजित केलेली आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेमध्ये हा एकमेव संघ असेल ग्रामीण मधून ज्यांनी नाईट स्पर्धेचा दुसऱ्यांदा अगदी चांगलं आयोजन केलेलं आहे. 6 मध्ये 17. गोलंदाज राजू मडवी, फलंदाज आहेत संदीप ज्युनियर. 12 मध्ये 20 होत्या, 6 मध्ये 17. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला अडवलाय. दुसरी धाव इथे मनोज केनी पूर्ण करताना. वेलकम यशपाल माली, लेजंड ऑफ मानकोली आणि मानकोली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच यशपाल माली, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. 5 चेंडू 15 धावा. इथे हा चेंडू अगदी लेग स्ट्राइक एस्टेज सोडून जाणारा, पंचांचा वाईटचा इशारा. राजू मडवीचं रणप बघा, अगदी डुबकी रणप आहे. एक आगली वेगळी त्यांची रणपची शैली आहे. 5 चेंडू 14 धावा. इथे फुलटॉस, चेंडू हवेमध्ये. कैलास मडवीना 5वा झेल इथे सोडलेली हरकत नाहीये. 4 घेतलेत, 1 सोडली, मात्र मागात पडेल का. 2 धावा आलेत. 2 धावीनी आता संघाची टोटल पोचलेली आहे 25. 4 मध्ये 12ची गरज आहे आणि इथे पंचांनी हा डेरस घेतलाय. बघूया चेंडू एक्झॅक्ट बिमार आहे की नाही. संदीप ज्युनियर साठी नॉन स्ट्राईकला मनोज किनी आहे आणि फेअर डिलिव्हरी. 4 चेंडू 12 धावा. 4 त्रिक 12. 3चं गणित आहे. प्रत्येक चेंडूवर 3 चौकार, 2 षटकार. बघूया संदीप ज्युनियर समोर राजू मडवी. 4-12. काय सामना रंगलाय. आजचा या स्पर्धेची 3री रात्र आणि गट क्रमांक 3 मधून हा पहिला सामना. हा चेंडू बघूया इथे बॅटला लागलाय की शरीराला. 4 धावा मात्र आलेत.
नक्कीच बॅट कट, छोटा पॉकेट बडा धमाका. संदीप ज्युनियर मात्र डोकीदुखी ठरलाय. आई गावदेवी सोनाली संघासाठी आमचे हिनके खुश आहेत या 4 धावेवर. आता 3 मध्ये 8. सामना पुन्हा एकदा झुकलाय. आता गुरुदत्त 40+ मानकुली संघाच्या बाजूनी राहुल माली खुश असतील. नक्कीच संदीप ज्युनियर साठी शरद चाचू केनी आणि संतोष राजाराम माली सध्या होम फोटोच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत. जर 2 षटकार किंवा 1 षटकार 1 चौकार मारला तर संदीपला रोख रक्कम 2000. सामना जिंकला तरी पारितोषिक त्यांना दिलं जाईल. बघूया इथे फटका उडवलाय. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धावेसाठी संदीप निघालाय. 2 धावा आलेत. इथे तिसरीचा प्रयत्न, तिसरी देखील आली. मॅच घालवली कोणी? इनके बोलतायत घालवली मॅच. मॅच बॅलेन्स आहे. अजूनही 2 मध्ये 5. मनोज केनी का घाबरतो स्ट्राईकला? 2 चेंडू आहेत. षटकार मारला तर दीपूकडून मनोज केनीला 500, दयानंद दादाकडून 500 आणि यशपाल मालीकडून तब्बल 2000. काय सामना झालाय. मला वाटतं प्रथमच या स्पर्धेमध्ये एवढं मोठं बक्षीस आजच्या सामन्यातून आपण पाहतोय. यशपाल मालीचा सहकारी खेळाडू आहे मनोज केनी. त्यांना विश्वास आहे मनोज षटकार ठोकेल. षटकार ठोकला तर मनोज मालामाल होईल. 2000 दीपूचे 500, दयानंद दादाचे 500 म्हणजे 1 षटकार 3000 आणि राहुल मालीकडून आणखीन काही भेटेल ते आपल्याला माहित आहे. बघूया 2-5. आणि इथे चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मनोजचं टेन्शन वाढलाय. आता मनोजचं टेन्शन वाढलाय. आता 1 मध्ये 5, 32 झालेत. 12 मध्ये 20 होत्या. 1 मध्ये 5. मनोज केनीचा अनुभव इथे कामी येईल का? भरपूर रेग्युलर क्रिकेट खेळलाय. एकविरा मानकुली संघासाठी दीपू माली मैदानामध्ये आहे. तकदीर माली आहे. यशपाल माली आहे. आज पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी मनोजला आहे. बघूया 1 मध्ये 5. आता गोल्डन षटकारच मारावा लागेल. काय पहिला सामना रंगलाय. शिरीजादा माली देखील बक्षीस जाहीर करतील. वाट पाहत आहेत. षटकार येईल का? 1-5. नक्कीच अजिंक्य मडवी स्वयंभू पायगाव नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. 1 चेंडू 5 धावा. नक्कीच प्रमोद दादा याच्याकडून 500 आहेत. 3500. इथे चेंडूला उडवलाय मात्र टिपलाय झेल. सामना जिंकलाय आई गावदेवी सोनाले. हार्डलॉक राहुल माली, गुरुदत्त मानकोली. काय सामना जिंकलाय. 12 मध्ये 20 होत्या. शेवटच्या चेंडूला 5 म्हणजे 11 मध्ये 15 दिल्या. काय चांगलं क्षेत्ररक्षण करून झेल पकडून हा सामना आई गावदेवी सोनाली संघाने जिंकलेले आणि स्पेशली अभिनंदन विश्वनाथ थले यांच्याकडून आणि 5 कोंबडे त्यांच्याकडून जाहीर झालेले आहेत. प्रतीक थले तुझं देखील स्वागत आहे युट्यूब स्टार. अभिनंदन संतोष पाटील, के मडवी, संजय मडवी.
जबरदस्त सामना आजच्या गट क्रमांक 3 मधून पहिला सामना जिंकलेले आई गावदेवी सोनाले संघाने आणि या सामन्यातील सामनावीर नक्कीच या सामन्याचा सामनावीर आहे ज्यांनी तिसरा ओव्हर टाकला संदीप आणि सुनील या बंधूंची जोडी त्यांनी झटपट बाद केली 3 धावा देत 2 महत्वाचे गडी टिपलेत तोच खेळाडू ठरलाय सकाराम या सामन्याचा सामनावीर मिस्टर सकाराम इज द मॅन ऑफ द मॅच